बलात्कार प्रकरण आणि पत्नी मुलाला पाजलं विष, स्वतःचाही गळा चिरून घेतला। बलात्काराच्या प्रकरणात 1 महिना अटकेत असलेले गडिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे राहणार गडिंग्लज वय 46 यांनी टोकाचं पाऊल उचललं। शिंदे यांनी पत्नी तेजस्विनी वय 36 आणि मुलगा अर्जुन शिंदे वय 14 यांना विष दिलं, तर त्यानंतर चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली आहे। या घटनेने गडिंग्लज शहरासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। गडिंग्लजमधील गांधीनगर येथे संतोष शिंदे यांचं घर आहे। शनिवारी सकाळी शिंदे आईने त्यांच्या बेडरूमचा दरवाजा ठोठावला, त्यावेळेस आतून कोणताही प्रतिसाद आला नाही आणि त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला आणि माजी नगरसेविकेने संतोष शिंदे यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता। माजी नगरसेविकेने संतोष शिंदे यांच्यावरती बलात्काराचा आरोप केला होता आणि एप्रिल महिन्यात बेळगाव पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती। त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि संतोष शिंदे यांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणी ते 1 महिना तुरुंगात होते। त्यानंतर जामीन मिळाला होता आणि जामीन मिळाल्यानंतर ते या प्रकारामुळे तणावाखाली जगत होते आणि या सगळ्या गोष्टीचा तणाव त्यांना असह्य होत होता असं सांगितलं जातं। या प्रकरणातून सावरण्याचा प्रयत्न ते करत होते, मात्र नैराश्यातून त्यांनी हे कृत्य केलं असावं असं सांगण्यात येत आहे। मात्र शिंदे यांच्या कृत्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालेलं आहे असं सांगितलं जात आहे। शहरात ही खळबळ उडालेली आहे आणि संतोष शिंदे यांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे। त्यांनी हसूरचंपू येथील अर्जुन रिफायनरी नावाने खाद्यतेल निर्मितीचा कारखाना देखील सुरू केलेला आहे। मंडळी, महाराष्ट्रासह कर्नाटकात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार त्यांनी केलेला होता। त्यांनी विराज फूड्स नावाने बेकरी उत्पादन देखील सुरू केलेलं होतं आणि अर्जुन फिटनेस नावाने जिम देखील त्यांचं सुरू करायचं त्यांचा प्लॅन होता। तर बलात्काराचा गुन्हा मग हा खरा की खोटा या सगळ्या गोष्टींचा आता तपास होणं गरजेचं आहे, परंतु एक कुटुंब हकनाक बळी गेलेलं आहे एवढं मात्र नक्की आहे।